गेल्या आठवड्यात आमदार रोहित पवारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन छेडलेलं होतं। तर रोहित पवार यांचं आंदोलन शांत झालं आणि शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी अन्नत्याग आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारच्या फसव्या कर्जमाफी धोरणाच्या विरोधात 15 जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। पाहूयात। रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस। तुपकरांची प्रकृती ढासळली, आंदोलन चिघळलं। राज्यात जाळपोळ आणि उग्र आंदोलनाला सुरुवात। रविकांत तुपकर गेल्या 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करतायत। सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक-अटी रद्द कराव्या, 7/12 कोरा करावा आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी त्यांनी हे आंदोलन सुरू केलंय। 15 जून पासून त्यांचं आंदोलन सुरू असलं तरी सुरुवातीच्या 3 दिवसात ना कुठला शासकीय अधिकारी त्यांच्या भेटीला आला, ना सरकारकडून कोणती ठोस भूमिका मांडण्यात आली। एवढंच नाही तर सुरुवातीचे 2 दिवस त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी देखील झाली नसल्याचा आरोप करण्यात येतो। सरकार माझ्या मरणाची वाट पाहत आहे का, असा सवाल रविकांत तुपकर यांनी अनेकदा उपस्थित केला। सरकारच्या या दुर्लक्षितेमुळे आंदोलन अधिक तीव्र होत असून तुपकर यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली। सरकारचं कारस्थान मला मारून टाकण्याचं आहे, किंबहुना माझा जीव गेला पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूने भांडणारी माणसं कोणी राहू नये अशी सरकारची भूमिका आहे। पण मी तुम्हाला सांगतो, मी खूप जिद्दी माणूस आहे। माझा जीव गेला तरी चालेल, पण मी माझ्या भूमिकेपासून कसं बाजूला जाणार नाही। आम्ही म्हणतोय की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करा। दरम्यान सरकारनं आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे राज्यभर शेतकऱ्यांच्या संतापाचा आगडोंब उसळलाय। विविध ठिकाणी आंदोलनं उग्र होत असून काही ठिकाणी तहसील कार्यालय आणि एसडीओ कार्यालयांवर संतप्त शेतकऱ्यांनी हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या। काही भागात बसेस जाळण्यात आल्याची माहिती आहे। मुंबईतही आंदोलनाची तीव्रता दिसून आली। गेटवे ऑफ इंडियावर शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करून सरकारचा निषेध नोंदवला। राज्यभर विविध ठिकाणी आंदोलनं सुरू असून शेतकऱ्यांची एकच मागणी, जाचक-अटी रद्द करा, संपूर्ण कर्जमाफी द्या आणि 7/12 कोरा करा। या आंदोलनात रविकांत तुपकर यांचे वडीलही सहभागी झाले। कुटुंबातील सर्व सदस्य आंदोलनस्थळी ठामपणे उभे। दरम्यान सत्ताधारी पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन तुपकरांची विचारपूस केली। मात्र सरकारतर्फे अद्याप कोणताही वरिष्ठ मंत्री किंवा प्रतिनिधी आंदोलनस्थळी पोहोचलेला नाही, अशी टीका आंदोलकांकडून केली जाते। 4 दिवसापासून त्यांच्याकडे निष्काळजीपणे सरकारचं चाललंय आणि सरकार गंमत पाहते। पण माझ्या मुलाचा जर काही बरं वाईट झालं तर मी पर्वा करणार नाही, एवढं मी सांगतो। माझे शेतकरी पर्वा करणार नाही। या ठिकाणी रविकांत भाऊ तुपकर यांचं आंदोलन जे सुरू आहे, तर यांनी या सरकारने या ठिकाणी शिष्टमंडळ यायला पाहिजे। अनेक या ठिकाणी मोर्चे आंदोलन सुरू होतात, त्या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ येतं, मंत्री येतात, आमदार येतात, पण भाऊच्या उपोषणाला या ठिकाणी कुठलाही लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेला नाही। आणि त्यानंतर भाऊंचं या ठिकाणी कृषी विभागाचे आलेले अधिकारी सुद्धा नीट उत्तर देत नाही, त्यांच्याकडे कुठलीही माहिती नाही आणि कुठल्याही या ठिकाणी या आंदोलनाची त्यांनी गंभीर दखल या ठिकाणी अजून जिल्हा प्रशासनाने। तिकडे वर्ध्यामध्ये धडक मोर्चा निघाला, आज कलेक्टरच्या ऑफिसला इथे बुलढाण्यामध्ये मोर्चा निघाला, शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकला। म्हणजे हे तीव्र रूप या आंदोलन घेते आहे। हे जर महाराष्ट्रभर आंदोलन पेटलं तर सरकारला याचे फार मोठे गंभीर परिणाम भोगण्याची शक्यता नाकारता येत नाही। हे मी सरकारमध्ये असताना सुद्धा जबाबदारीपूर्वक सांगतोय। गेल्या 4 दिवसांपासून आपले पती अन्नाविना उपोषण करत असल्याचं चित्र पाहून त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट शर्वरी तुपकर या भावूक झाल्या। मात्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रविकांत तुपकर यांनी उचललेलं पाऊल योग्य असल्याचं त्या ठामपणे सांगतात। एकीकडे तुपकरांची प्रकृती गंभीर होत चालली आहे, तर दुसरीकडे आंदोलन अधिक उग्र होतं। त्यामुळे सरकारनं या आंदोलनाची तातडीनं दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढणं गरजेचं बनलं। आजच्या 4थ्या दिवशी पण प्रशासनातर्फे त्यांच्या आंदोलनाची हवी तशी दखल घेतली गेली नाही। राज्यभरामध्ये आंदोलनाचा आगम उसळला आहे। दुसरीकडे रविकांत तुपकर यांची स्थिती ढासळली आहे, त्यांची शुगर ही 50च्या खाली गेली आहे, किडनीचे प्रॉब्लेम सुरू झालेले आहे आणि त्यांची शरीराची परिस्थिती एकदम गंभीर बनलेली आहे। बुलढाण्यातील हे आंदोलन आता केवळ एका शेतकरी नेत्याचं राहिलेलं नाहीये, तर ते राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या भावना आणि असंतोषाचं प्रतीक बनलंय।
रविकांत तुपकर यांची प्रकृती चिंताजनक असताना सरकार काय भूमिका घेतं याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं. संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, बुलढाणा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.